भूमी पॉवर 2 बॅग, एकरी 1 बॅग हा एकरी 1 बॅग. हा आणि एसटी लावून पेरलेला आहे. हा आणि फवारणी 1 झालेली आहे. 1 झालेली आहे. काय काय घेतले? नायट्रोकिंग ग्रो हा आणि स्पेडोलाइट स्पेडोलाइट. हे घेतले. बरोबर. हे वापरल्यामुळे नेमकं तुम्हाला काय फरक आहे सांगण्यासारखं सोयाबीन मध्ये सांगा बरं जरा. सर भरपूर काय फरक आहे. काय? प्लॉट एकसारखा दिसतोय हा आणि माझ्या बरोबरचे जी प्लॉट आहेत हा त्या प्लॉट मध्ये एकसारखी लेवल नाही आणि हिरवटपणा जे आहे ते कलर कायमचं आहे. कलर कलर चांगलं उंचीला ही वाढलेली चांगली आहे. उंची वाढले कलर. म्हणजे आपले दुसरे रासायनिक शेतीला आणि ह्याच्यामध्ये बराचसा काही फरक आहे. हा ह्याच्यामध्ये पानाची जाडी वाढते. हा चांगलं आहे सोयाबीन. हा. सोयाबीन मध्ये म्हणजे उंची आहे, हिरवटपणा भरपूर आहे हा आणि लागण क्षमता चांगली दिसायला लागली. हा फुटवा जास्त प्रमाणात आहे सर. फुटवा भरपूर आहे हा त्याच्यामध्ये. हा बरं आहे. सेंद्रिय खताचा चांगला पुरेपूर फायदा होणार आहे त्याच्यामध्ये. बरं. या ठिकाणी तुमच्या हातात आता सोयाबीन आणलेलं आहे. दोन्ही पैकी एक खाली टाका आणि एक हातात राहू द्या आणि तुम्ही एक इथलं समोरचं घ्या उपसून. म्हणजे काय शेतकऱ्यांना पण आपण दाखवू. इकडलं घ्या, पाठीमागलं घ्या, तुमच्या पाठीमागलं. हा दोन्ही मध्ये फरक. उलटे धरा, दोन्ही उलटे धरा, दोन्ही उलटे धरा. हा दोन्ही उलटे धरा. 2 आले. हे उंचीमध्ये उंचीमध्ये बराच फरक आहे. हा आणि पानामध्ये मुळामध्ये सुद्धा फरक आहे. मुळ्याची जी संख्या आहे हा ती जास्त प्रमाणात आहे सेंद्रिय मध्ये हा आणि रासायनिक मध्ये कमी आहे. पानाची लांबी जास्त आहे हा आणि पानाची जी जाडी जी आहे हा वगैरे जी आहेत पानाच्या हा ते सेंद्रियच्या जास्त दिसतात हा. आणि रासायनिकच्या थोड्या कमी प्रमाणात येतात. बऱ्यापैकी चांगला रिझल्ट दिसतोय. हा कारण इथं ग्रीनरी पण चांगली वाढलेली आहे. हा फुटव्याची संख्या पण, ब्रँचेस वगैरे चांगल्या वाढले आहेत हा आणि फुलांची संख्या पण चांगली वाढली आहे. चांगली वाढलेली आहे. त्याद्वारे आपलं अवरेज मध्ये जास्ती लेण्यासाठी फायदेशीर आहे. 100% फायदेशीर आहे. धन्यवाद. नमस्कार.